वाटतंय जग मला, पण मित्रा हे सारं खोटं आहे. कठोर निर्दयी बदल दुःशासनानं हीन झाला. बालपणापासून सावलीप्रमाणे साथ देणारा माझ्या प्रिय दुःशासनाचा वध करणाऱ्याच्या क्रूर कर्म्याच्या मस्तकाच्या ठिगऱ्या उडविले. शांत दुःशासनाच्या मृत्यूनंतर हा कर्णही तुझ्या सावलीप्रमाणे उभा राहील. पांडवांना त्यांच्या कृत्याचं त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देईल. पण मी आता एका नव्याच विवंचनेत आहे. आजपर्यंत मी ज्याच्या जीवावर अजिंक्य ठरलो तो माझा सारथी धर्मसेन आज युद्धात मारला गेला. तातडीनं मला नवा सारथी पाहिजे, अगदी श्रीकृष्णासारखा निपुण. कर्णा आहे आपल्याकडे सारथ्य कलेत निपुण अशी व्यक्ती आहे, शल्यराज. नको मित्रा, शल्यराजाचा विचार मनातून काढून टाक. अरे पांडवाचे मामा आहेत ते. शल्यराजाबद्दल आपला गैरसमज आहे अंगराज. उच्च कुलीन आणि क्षत्रियांच्या झंझाळात ते नक्कीच सापडले असतील, पण एकदा अंगावर जबाबदारी टाकली की तितक्याच आत्मीयतेने पार पाडत असतात. तू काळजी करू नकोस. शल्यराजांना मी समजावी. मद्राधिपती शल्य कौशल्य सारथ्य कलेत इतके निपुण आहेत की भावना कृष्णापेक्षाही श्रेष्ठ आहेत शल्यराज. वा वा, कृष्णापेक्षाही शल्यराज श्रेष्ठ. नरेश, आमची योग्यता तुला समजली म्हणून कौरव पक्षात आहे. पण दुर्योधना, माझी एवढी स्तुती करण्याचं कारण नाही समजेल का? विशेष म्हणजे कौरव सेनापती समक्ष आम्ही स्तुतीस पात्र ठरलो. वा, आनंद आनंद. आपली योग्यता थोर आहे मध्राधिपती. सांप्रत युद्धात आपण कौरवांना विजयी करू शकाल. आपण आणि सेनापती कौरवांचे आधारस्तंभ आहात. राजन, ते सर्व ठीक आहे. मी आपल्यासाठी काय करावं अशी अपेक्षा आहे. कुरु साम्राज्यासाठी मी माझं प्राण द्यायला तयार आहे. मध्राधिपती, आपले धीराचे बोल ऐकून मी धन्य झालोय. आपले गुरुवर अनंत उपकार आहेत. आपण सारथ्य कलेत कृष्णापेक्षाही निपुण आहात. म्हणून उद्याच्या लढाईत गुरुच्या सेनापतीचा सारथ्य करावी अशी आपल्याला विनंती आहे. अपमान करतोय का सार्वम क्षत्रिय राजाचा? एका एकट्याची सुतपुत्राचं सारथ्य मी करू? अरे करण्यासारख्या कित्येक सारथी माझ्या सेवेत आहेत. दुर्योधना, आता एक क्षणभर सुद्धा मी तुझ्या राज्यात थांबू इच्छित नाही. माझा सेनाभार घेऊन मी आताच मद्रदेशी रवाना होत आहे. राजाधिराज मद्राधिपती, क्षमा करावी. आपणापेक्षा करण्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहात. कर्ण गुरुचा सेनापती आहे. गुरुच्या सेनापतीचं आपल्याला सारथ्य करायचं आहे. आणि सारथ्याचं रणांगणावरचं कौशल्य तुम्हाला माहीतच आहे. देव दानवाच्या वेळी ब्रह्मदेवानं शंकराचं सारथ्य केलं होतं, म्हणूनच देवाचा विजय झाला. शल्यराज, आपण कौरवाचे ब्रह्मदेवा तारण हरवा न पेक्षा हे युद्ध येतात थांबूया. युधिष्ठिरासमोर गुडघे टेकून शरणागती पत्करीन मी. राजाधिराज दुर्योधना, एवढं प्रतीक व्हायचं कारण नाही. कुरु साम्राज्यापेक्षा माझा मान सन्मान का मोठा आहे. कुरु साम्राज्याचा जर माझ्यामुळे खरोखरच हित होत असेल तर कुरुच्या सेनापतीचं सारथ्य करायला मी तयार आहे. सुतपुत्र कर्णा. शल्यराज, आपण समजता कर्ण हीन कुलीन नाही. तो फक्त सूत कुलात वाढला एवढंच. कर्ण सूर्यपुत्र आहे. भगवान परशुरामानं कर्णाला ब्रह्मास्त्र दिलं. कुणी सूतपुत्र ब्रह्मास्त्र ग्रहण करू शकतो का? दुर्योधना, मला इतर गोष्टीशी काहीही कर्तव्य नाही. कुरु साम्राज्याच्या हितासाठी मी एका सूतपुत्राचं सारथ्य करायला तयार आहे.
कर्णाबद्दल मला मुळीच आदर नाही, तरीही मी माझ्या कर्तव्यात कसूर करणार नाही. एका क्षत्रियाचा शब्द आहे हा. पण मी आहे फटकळ. वेळोवेळी कर्णाचा माझ्याकडून अपमान केला जाईल, त्याला वाटते ते बोलेन. कर्णाने सारं सहन केलं पाहिजे. कर्णाला जर हे मान्य असल्यास उद्या कर्णाचा रथ शस्त्रसज्ज करून माझ्या शिबिराकडे येऊ द्या. कुरु सेनापती महारथी कर्ण, उद्या रणांगणावर तुझं युद्ध कौशल्य प्रकट कर. सारथ्य कौशल्यात मी कुठेही कमी पडणार नाही. येतो मी. माझ्या मनावरचा आणखी एक प्राण कमी झाला. शल्य राजांच्या बोलण्यावर ताबा नसतोय, त्याच्या बोलण्यावर लक्ष देतो. अर्जुन वधाच्या प्रतिज्ञेसाठी तुला आम्हाला शल्याची गरज आहे. आर्य व्रतातील सर्व धनुर्धारी श्रेष्ठ करणच आहे हे उद्याच्या जगाला पटेल. जय तू कर्णा, जय तू. देतो मी. मित्रा दुर्योधना, शल्य राजांचे कितीही कटू बोल सहन करीन. सहनशीलता माझ्यासाठी नवीन नाही. कर्णाचे दुसरे नाव सहनशीलता. युद्धाच्या निर्णायक युद्धाचा अंत की माझा. कुंती मातेला दिलेल्या वचनाप्रमाणे मी चारही पराभूत पांडवांना जीवनदान दिले. परंतु अर्जुनाच्या बाबतीत माझं मन हळवं का होत चाललं आहे. अर्जुनाच्या वधासाठी मी जोपासून ठेवलेली वासवी शक्ती आता माझपाशी नसणे हे माझ्यावर नियतीचे उपकारच नाही का. ब्राह्मणाचा आणि भगवान परशुरामाचा शापही मला आता वरदानासारखा वाटू लागलाय. आता या कर्णाला असा हतबल होऊन चालायचं नाही. अर्जुना, हा गुरुचा तिसरा सेनापती तुझ्या समोर येत आहे. आता कृष्ण तुझं कसं रक्षण करतो तेच पाहतोय मला.